पुण्यातील सदाशिव पेठेतील अशोक विद्यालयाच्या भिंतीला एका अज्ञात व्यक्तीकडून गेल्या काही दिवसा अगोदर या ठिकाणी हिरवा रंग देत या ठिकाणी काही फुलं वाहण्यात आली होती, अगरबत्ती लावण्यात आली होती, एवढंच काय तर एक दिवा देखील या ठिकाणी लावण्यात आला होता आणि असेच काही फोटो व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल देखील होत होते। आणि ही बाब लक्षात आल्यानंतर या ठिकाणी भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी स्वतः ही सगळी गोष्ट पाहिली आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर थेट त्या हिरव्या रंगावर भगवा रंग चढवत खासदारांनी या ठिकाणी गणपती बाप्पांची फोटो ठेवत या ठिकाणी पूजा केली आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर सध्या सोशल मीडियावर त्यांनी ही संपूर्ण गोष्ट पोस्ट देखील केलेली आहे। आपल्या सोबत आहेत ज्यांनी ही संपूर्ण घटना खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्या लक्षात आणून दिलेली आहे। संग्राम आपल्या सोबत आहे। संग्राम, कधी तुला हे सगळं कळालं, तू काय करतो नेमकं आणि खासदारांना तू काय सांगितलं? जय श्रीराम। या सदाशिव पेठेमध्ये आम्ही स्पर्धा परीक्षाचा अभ्यास करतो। अनेक वेळा आम्ही या ठिकाणी जातो येतो क्लासला, तर आम्ही 4-5 दिवसापूर्वी पाहिलं तर हे आम्हाला इस्लामिक अतिक्रमण इथं दिसलं नाही। पण काल आम्हाला मिलिंद भाऊ एकबोटे यांनी माहिती दिली, समस्त हिंदू आघाडी या कार्यालयावर अनेक तक्रारी येत असतात ज्या ज्या ठिकाणी असे इस्लामिक अतिक्रमण होतात। लगेच आम्ही कलर ते घेतला आणि ताईचा आणि आमचा संपर्क झाला। त्यानंतर आम्ही हे हिरवा अतिक्रमण उकडून टाकलं आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर बनवलं। खासदारांना तुम्ही सोबत घेऊन आलात, या संदर्भातली तक्रार तुम्ही पोलिसांना दिली का? पोलिसांना तक्रार देण्याचं कामच नाही, कारण की हे अधिकृत काम केलं होतं आणि इथे मजार बनलेली होती। महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी अशा मजारी बनतील त्या त्या इस्लामिक अतिक्रमण आम्ही उकळून फेकू। अर्थात जर आपण बघितलं तर अशोक विद्यालयाची ही भिंत आहे, या शाळेशी तुम्ही संपर्क केला का? त्यांच्याशी काही बोलण्याचा प्रयत्न केला का? कधीपासून हे आहे हे सगळं काही विचारलं का? प्रथम हा हिंदुस्थान आहे, या ठिकाणी इस्लामिक अतिक्रमण आम्ही कुठंच खपून घेऊ शकत नाहीत। त्यामुळे आम्ही शाळेला विचारलंच नाही, आम्हाला डोळ्यासमोर ते दिसलं, आम्ही ते काढून टाकलं। मेधाताई इथं आल्यानंतर त्यांनी काय केलं? अर्थात आता अजून सुद्धा दिसतंय कलरचा डबा आहे, पेंट आहे, म्हणजे सगळ्यांनी मिळून तेच आपण काय केलं? मेधाताई आल्या का आम्ही पण कलर घेऊनच आलतो, मेधाताई पण कलर घेऊन आल्या आणि आल्या आल्या आम्ही डायरेक्ट ते शुद्धीकरण केलं त्या जागेचं आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पाचं मंदिर बनवलं। आपण इथं बघू शकतो जो हिरवा रंग या ठिकाणी होता त्याच्यावरच खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी अशा पद्धतीने भगवा रंग देत एक छोटासा या ठिकाणी मंदिर तयार केलेला आहे आणि गणपती बाप्पांचा फोटो देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। एवढंच काय तर हे केल्यानंतर मेधाताईंनी त्यांच्या सोशल मीडियावर या ठिकाणी हे फोटोज आणि या संदर्भातली माहिती संपूर्ण पोस्ट केलेली आहे आणि त्यानंतर जर आता आपण बघितलं तर संपूर्ण पुणे शहरामध्ये पुणेकरांमध्ये याच गोष्टीची सध्या चर्चा सुरू आहे, ज्या पद्धतीने या ठिकाणी हा सगळा प्रकार घडलेला आहे। आणि त्यामुळं जर आपण बघितलं तर जसं हे सांगतायत की पोलिसांना देखील आम्ही या संदर्भातली माहिती देणार आहोत, मात्र ज्या पद्धतीने इथं हिरवा रंग देत या ठिकाणी फुलं वाहत अगरबत्ती लावण्यात आलेली होती ते सगळं लक्षात आल्यानंतर भाजपच्या खासदार मेधाताई आणि काही हिंदू समाजाचे सगळ्या या कार्यकर्त्यांनी येत या ठिकाणी अशा पद्धतीने भगवा रंग देत या ठिकाणी मंदिर तयार केलेलं आहे आणि एकच याच गोष्टीची चर्चा सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।